तो गाईस आम्ही चाललोय आज फिरायला. बघू शकता आमची तयारी. प्राण्यांवर प्रेम करा माणसांपेक्षा, म्हणून मी ओमीला प्राणी म्हणून बाय बाप्पा. यांना घेऊन जात नाही बाय बाय. गाईस हम निकल गए है. हा असा आमचा ओला गाडी आला आणि आता आम्ही निघालो. बोरवलीला जायचं आहे आपल्याला. आपल्याकडे सो हा माझा मुलगा आहे, ही माझी मोठी आणि ही छोटी. आम्ही चौघात चाललोय. ओमीला राहुलला घेऊन नाही जात. बघू शकता रस्ता किती खाली आहे. सकाळचे ट्रॅव्हलिंग मस्त. मम्मी फोनवर आमच्याकडे लक्ष नाही देत. नाही बोलणार. गाडीत बसल्यापर्यंत फोनवरच राहा. ताईच्या चेहऱ्यावर आता बघितलं स्वप्न कोण बघतं ताई. नाहीतर काय, आधी बोटीमध्ये तर बस, नंतर विमानात बस. चलो अलिबाग. आम्ही भोगद्यात ना चाललेला आहे. बापरे भोगदा आला. बघू शकता भोगदा आला. भारी आहे. ग्रीन ग्रीन बघ किती साम. महाराज जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. बघू शकता कोण आता ललित असा बाहेरून. आम्ही असं असं चलो केलं. हिप हिप. अरे बोला हिप हिप मतलब हुर्रे असं बोलायचं. हिप हिप इंटरेस्ट नाही आम्ही. पकड आणायचे मुंबई फिराय. आम्ही झालो होतो फिरायला टॅक्सीने परत गेलो फिरत. हा हो ना. आपण काय बस हो. कोणत्या बसनं माहितीये? अरे हा इकडे डबल डेकर. आता आपण ह्याच्यात जाणार. आता आपण बोटीत जातो ना. इंडिगो बसनी. इंडिगो बस ते चाललं. इंडिगो बसनी आता इंडिगो बस उडणार आहे. माझी एक पोरगी कमवायला लागली, मी आता अशी जायला लागली. 3 कमवायला लागली तर मी अशी विमान आणि भुर्र करणार. सो आपण चाललो आहोत गोव्याला फ्लाईटने. पागायलाच काय. अरे इथे थोडी बोट लागली. गेट नंबर 5. अरे मी तुला सांगते बहुत सरप्राइज है. माझ्या मुलीला सरप्राइज फसा दिया भाई. फसा दिया इसने. देख सकते हो. हाँ चला ओमी गेट नंबर 5 ला जायचं आपल्याला. सो गा मम्मी नको करू ना. कशाला मगजमारी करते तू. सो गाईस मी आज पहिल्यांदा प्लेनमधून जाणार आहे. पोरगीन मला फसवलं आणि मला वाटलं का आम्ही बोटीन जाणार आहोत अलिबागला, पण अलिबागला नाही जात. आम्ही प्लेननी गोव्याला चाललो आहे. सरप्राईज होती माझ्यासाठी खास. आज माझा वाढदिवस आहे म्हणून पोरगीन माझ्या सरप्राईज दिलं. तर खूप भारी वाटलं. गोवा हा स्वतःच्या मग दुसऱ्याला दाखव. सो नाईस.
त्याच्यामध्ये वॉच असेल, बेल्ट असेल, इलेक्ट्रिक वस्तू असेल. हातात घड्याळ आहे माझ्या. मी पण घातलंय. ते आमचं. काय लावू? थांब. हां, आरामात कर. ये. बघा माहीत नसल्यामुळे ह्या मशीनमध्ये मी फसली. मला काय कळतच नव्हतं. खानदाडी सकू पहिल्यांदा आल्यावर काय होईल, जो आहे तर तोच एवढा मोठा एअरपोर्ट आहे बघा. लकी. तर मंडळी मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे, एवढी खुश आहे ना विचार नव्हता. आता एअरपोर्टवर आलेली आहे पण खूप चेक इन चालू आहे इकडे. आपली 11 वाजताची तुला कसं वाटतं? फ्लाईट आहे बघा. आणि कसं वाटतं? बघू शकता खूप मस्त आहे. माझ्या तुला कसं वाटतं? एकदम भारी वाटतं, एकदम मस्त. माझ्या पहिलीची पावडर त्या लोकांनी काढून घेतली. तर आपलं सामान चेक झालं, त्याच्यामध्ये पावडर होती. पॉन्स पावडर सुद्धा काढून टाकलं. मला काय माहीत नव्हतं. पहिल्यांदा इकडं पहिल्यांदाच आले जीवनामध्ये, पहिल्यांदा आले मी. तर खूप मतलब असं भारी वाटतं, एकदम डोळ्यात पाणी आलं. कारण आपली एवढी परिस्थिती नाही आहे. ठीक आहे, तर चला चलूया. मस्त येणार. वाव, भारीच आहे. हा रितिका चाय पिऊया शेवटी. वाव, हे तिकडून दे ना खिडकीशी म्हणा. थँक्यू. ओ वाव. हॅलो, बघू शकता विमान आपला. हा, सो नाईस गाईस. ह्या विमानात आपण आज बसणार आहोत. काय सांगू, काय बोलू, काय समजत नाही. ओ वाव. पहिल्यांदा बघितल्यावर कसं वाटतं ना. त्यांना माहिती आहे इंडियन लोक असणं. सगळी इंडियन. हा, गुजराती पण मराठ्यांसारखेच वाटतात. हा टाइमपाससाठी आहे, नाश्ता करायला. पुण्याचं काढलंच ना व्हिडिओ, ती लोक डायरेक्ट हे करणार. तुझा फोन जप्त. हा, बघ काय पेंटिंग काढल्याने. मी आता बस करणार. I've got to say, I thought I'd go to the party, and I was watching. Wait, it's too late. Creamy. आमचं विमान आहे. So each one is in the middle. When any of your snacks. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us get going, please keep your large bags in the overhead. बांधी जाती है। कसने के लिए इस तरह फीते को खींचें और पेटी खोलने के लिए फ्लैप को उठाएं।
kindly requested to close the window shades and open the air vents after door opens. Thank you. इथे आम्ही विमानातून उतरल्यावर आम्ही बसमध्ये चढलो. नंतर बसमधनं आता आम्ही उतरून पुढं आता एअरपोर्टमधनं आम्ही बाहेर येणार. नंतर आपली तिकडे गाडी लागलेली आहे, मग त्या गाडीत बसून आम्ही हॉटेलवर जाणार. इथे आपलं सामान वगैरे मशीनमधून आला बाहेर, आम्ही घेतलं आणि निघालो. तर इथं आपली गाडी लागलेली आहे, त्या गाडीत आपण बसून तिथं रूम बुक केलेला आहे, तिथं जाणार. पण गाडी कसं आहे ना मंडळी, हातातून खेचला जातो पण नशिबातून खेचला जात नाही. गोवा एअरपोर्ट तसंच होणार. आता परिस्थिती नव्हती तरी पण असेल काहीतरी भाग्य लिहिलेला म्हणून गोवा बघायला आलो. गोवा म्हणजे विमानात बसण्यासाठी गोवा बघायला आलो. गोवा एअरपोर्ट बघू शकता मंडळी, हा आहे गोवा एअरपोर्ट. 2 टाईम जेवण मुश्किलने भेटतं, तर आज विमानात बसली. माझ्या मुलींनी तिकीट कधी काढलं आम्हाला माहिती पण नाही. पण बोलली मम्मी तुझ्या बड्डेला आपण अलिबागला जायचं आहे, 1 दिवसासाठी तरी मी तुम्हाला अलिबाग घेऊन जाईन. मी चालेल ठीक आहे. पण आम्ही एअरपोर्टला गेल्यावर माहीत पडलं की अलिबागला नाही गोव्याला. तर मम्मी तुला मी विमानात बसवणार. तर मग खूप भारी वाटलं, असं रडायला आला, कारण आपली परिस्थिती नाही आहे एवढी ना. पहिला येऊन आपण प्रामाणिकपणे असाल ना तर आपली मुलं खरोखर आपल्यावर दया करतात, आपल्यावर खूप प्रेम करतात. पण ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाटतं आपली मुलं अशी आहेत तशी आहे, आपण त्यांना टोचत असतो. पण नाही, खरं आपल्यावर खूप प्रेम करतात. आईवडिलांवर मुलं खूप प्रेम करतात, ते आपल्याला दिसतच नाही. आज 1 वर्षाची तिने जमापुंजी माझ्यावर खर्च केलं नाही. म्हणजे किती कष्ट केलं नसतील तिने विमानात बसाय, कारण 5-5 हजार रुपये तिकीट झाला तरी आम्ही 4 जणांचं जायचं तिकीट 20,000 आणि आता तिथं खर्च होईल तो वेगळा. हॉटेलची किती फी आहे माहीत नाही, जेवणाचा वगैरे. आम्ही काय घेऊनच नाही गेलो, फक्त कपडे घेऊन गेलेलो. बोली काय खाय प्यायचं घ्यायचं नाही. आणि आता पुढं आम्ही निघालो, ते रूम बुक केलं नाही तिथं. शांत राहा. बघूया आता पुढं काय होईल. चला सेम टू सेम आहे बेटा, फक्त काय इकडं भरपूर काय आहे. स्कूटीचं बघा केवळ कसं काय करायचं तो, म्हणजे आधी स्पॉट ह्याला सांग केवळला बघायला स्पॉट. आकाशाशिवाय खायच नाही. पाणी आहे ना, हा काय पाणी समुद्र किनारा. केरळला केरळ झालं. रामेश्वरम कुठे आहे? तमिळनाडू. ताई उज्जैनला चांगलं आहे. एवढी माळाची बाग आहे बघ. मी बोललो की गणपतीपुळेला ह्यांनी जर मला एकट्याला आता समज मला इथं जायचं आहे आणि त्याला तिथं जायचं, मग आम्ही काय बंद करू? आपण प्रामाणिकपणे मुलांचा संगोपन केला ना की खरोखर मुलं आपल्यावर खूप प्रेम करतात, लक्ष ठेवतात. ती माझे आई वडील किती कष्ट करतात आमच्यासाठी. आणि आता ती मग मोठी झाल्यावर नोकरी धंद्याला लागल्यावर फक्त कपडं वगैरे आपल्याला पाहिजे त्या पसंतीचं कपडं दागिनं वगैरे खरेदी करून देतात. खूप प्रेम करतात मुलं आपल्यावर. आज मला समजलं की पोचलेलो आहोत. पण यांनी बघा लॉक करून टाकला, दरवाजा लॉक करून टाकला. आता 15 मिनिटात चल ना. आम्ही गाडी बुक केली 2 दिवसासाठी. हा असा गोवा आहे, पैशाचा खर्च आहे. बघू शकता इथं आम्ही रूम बुक केलेले आहे हॉटेलमध्ये. जीवनात येऊन पहिल्यांदा गोवा बघते. माझ्या पोरगीने दाखवलं बघा. काका घेऊन गाडी आम्ही बुक केली. भारी आहे इकडं सर्व काय.
बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा बाप्पा मोरया. कोणता ब्रिज जातोय? पामा बागा ब्रिज वर चाललोय आम्ही. लेफ्ट पहिला. आईच्या बागावर मॅप तुला दिलाय ना. हे परत मॅप काय ना. हा उतरट आहे रे हा रे. मला एवढी भीती वाटत होती नाही. पोरं गाडी बिंदात चालवत होती आणि नवीन सर्व नवीन होता. एरिया इकडचा नवीन होता. मग काय कळत नव्हता. मग सगळ्या ॲपवर बघत आम्ही चाललेलो. पोरं पण पहिल्यांदाच गेलेली. बागा भरपूर आहे तिकडे. बघू शकता नारळीच्या बागा खूप आहे. जाम नारळ आहे. कुठं पाण्यात टाकायला लागेल त्याला. जिवंत आहे बघू शकता. सो गाईज हा जिवंत आहे. मला वाटला सुटलेला बघू शकता. बागा बीच ना बघू शकता. In the semifinals,
दगडाचं ते ठेवतात ना शोकेसवर पाण्याचं पाणी ते तुझ्या नावान धड धड धडके गावभर गजर माता बाटल्या विकल्या बघा किती भारी आहेत छान छान काही दालची बॉटल गोवा आहे गोवा डोंगर माथ्यावर तुझ देऊळ चांदण्यात ते झळके कुंकवाच्या लालकी पक्याने भाग्यामच फुलके नवस बोललो हात जोडून डोळ्यात आशा जाते गावची जात माता धावून मदतीला गोवा बागा बीच बागा बीच बघू शकता सगळा पैशाचा आहे गाई सगळा पैशाचा केला हा आमचा रूम आहे गोव्याचा शिमग्याच्या त्या रात्रीला ढोल ताशांचा नाद उघड्या घाली लेकर सारी घेतली तुझा आशीर्वाद फुलांनी सजले रांगोळीत तुझ्या पावलांचा ठसा माय तुझी कृपारा हो कधी सुधरायची नाही बघा कुठं पण जाऊ दे तिकडं पसारा बस सब जगे पे पसारा बघा कुठं पण जा इंडियन पोरी अशाच राहणार कधी सुधरायच्या नाही बघा असा पसारा आमचा असा रूम आहे शेतामधल्या पिकांवरती तुझीच सावली असते वाऱ्या हा संगे बघू शकता गोव्याचा रूम 3 दिवसासाठी मी ठिकाण घेतलेला आहे इथं पलंग आहे टीव्ही फ्रीज आहे छोटासा खाली आणि इथं आरसा असं सर्व आहे AC वगैरे इथं मस्त लाईट आहे इथं बसायला सोफा आहे हा बाथरूम तर तुम्ही बघाल बाथरूम बघा तिथं आंघोळीसाठी बघा होडी आहे होडी आपल्या गावची होडी आंघोळी इथे बेसिंग इकडं बाथरूम आता पैसे तर मला ही लोक सांगू नाही शकत कारण मम्मीला राग येतं सुखी ठेव गाव सारा तुझ्या पवित्र छायेत असा रूम आहे आपल्याला खूप छान रूम भेटला माझा हिरो सो नाईस नाईस ब्युटिफुल हेल्मेट घेऊन ये हेल्मेट तिला सांग असं काय इथं हा असा बार आहे रिसॉर्ट आहे हा मतलब रिसॉर्ट आहे इथं उड्या मारायच्या पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करायची भगवान जाणू ए ताईच्या गाडीतला काढ रे गोव्याला आणली कसा वाटला एकदम छान मस्तच रूम तर एक नंबर आहे ती गाडी गिफ्ट केली ती पण छान आहे हे गाडी? थँक्यू मम्मा लव यू भाई हॉटेल बघा कौलारू आहे आणि आपण कोकणात राहून सुद्धा सिमेंटचा हवा आहे आपल्याला पत्रा इकडं बघू शकता हो केक कसा टेन्शन हो बाई केक बी आला बघू शकता केक पण आला त्या बाईच्या बरोबर फोटो काढायचा आहे सो हॉटेल आहे भारी हॉटेल आहे बघू शकता डेकोरेशन हॉटेलचा एकदम मस्त आहे किती भारी आहे उलारू अजून एक कौला आहेत बघा
मस्त कात्यापासून झुंबर बनवलं नाही. किती छान झुंबर आहेत बघू शकता. सो गाईस, आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला आलेलो ना गोव्याला, त्या हॉटेलमध्ये बघा पारंपरिक पद्धतीची सर्व आपल्या वस्तू आपल्या जुन्या सगळ्या जपलेल्या आहेत. ती नाईस बघा वरती एकदम भारी आहे. गुलाबी बाबा बघा, पूर्ण गुलाबी गुलाबी हॉटेलच पूर्ण गुलाबी. उद्या नाही परवा द्यायची आहे त्याला गाडी. परवा सकाळी. हॉटेल भारी आहे. गोव्याला आल्यावर तर या तुम्ही इथे. मी लोकेशन पाठवून. भारी आहे हॉटेल. चला ये रितिका. नमस्कार. तर मी आज काल गोव्याला आली आहे. 4 दिवस आपला मुक्काम इथंच आहे. तर असा पोरगीन हा विला बुक केलेला आहे. रूम तर मी तुम्हाला दाखवलाच पहिला. अशी स्विमिंग पूल आहे. सर्व सुट्टी बनवायला इकडे येतात. छान आहे विला. असा गोल आहे न मध्ये स्विमिंग पूल वगैरे आहे. मुलं सगळी स्विमिंग पूल वगैरे करायला येतात. गाड्या बिड्या घेऊन येतात. सगळी मोठी मोठी लोक आहेत. रितिकाला काय पहिला माहीत नव्हता. इथं आल्यावर खूप आम्हाला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी पण तिने हँडल केलं. मुलं हुशार आहेत आपल्यापेक्षा. आपल्यालाच असं भीती वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय टेक्निकल पाहिजे. आपल्याला एवढा काय, आपण शेती केलेली माणसं. मुलं शिकलेली आहेत. शिक्षणामुळं खूप काही करू शकतात. खूप मोठा हा विला आहे. फॅमिलीला अलाउड नाही आहे इथं. आपण माहीत नव्हता तिला. 15 दिवस अगोदर बुकिंग केलेली तिने. तर इथं आल्यावर समजलं आम्हाला. 1 दिवस राहिलो आम्ही. नंतर रात्री प्रॉब्लेम झाला मोठा. सर्व मिक्स राहतात इथं. मतलब मुंबई, गोवा, पुणे इकडचा एक एक माणूस राहतं असं. बेडवर बुकिंग आहे इकडे. आमचा रूम आहे. रूम छान भेटला आम्हाला. भारी रूम आहे. आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. जरा गोवा बघायचा आहे. काल फक्त आम्ही बागा बीच बघितला आणि एअरपोर्टपासून 1 तासाच्या अंतरावर आमचा हा रूम आहे. तर रस्त्यामध्ये खूप माडाची झाडं दिसली. सो गाईज, आम्ही शॉपिंग करायला आलेला आहोत. हा गोव्याचा मार्केट आहे. मी तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवीन. तर काय नाही घेणार, कारण आपल्या मुंबईला खूप काही मिळतं. पण ठीक आहे, आता गोव्याला आलं मग इकडचा इकडं हॉटेलच भरपूर आहेत असं. आता बघूया मार्केट केवढा मोठा आहे. आम्ही फक्त गुगलवर सर्च करून पुढं चाललो आहे, कारण इकडचं काय माहीतच नाही. इकडं पूर्ण ज्वेलरी आहे. हो, आमच्या टीनाला काय काय आवडेल तो घ्यायचा आहे. टीना मॅडम, मूर्ती बघू शकता. खूप छान छान मूर्ती आहेत पितळच्या. हात नाही लावू शकत. घ्यायचा असला तर हात लावायचा. नको, वापरत नाही काय नाही. हां क्विट जो वापरायचा आहे तोच घ्या बाबा. मस्त आहे. दोन्ही बाजून धंदानं साईडला रस्ता, मध्येच रस्ता, दोन्ही बाजून धंदा. सो गाईस, असं वाटतं की आपली केलसीच आहे. केलसीला पण तुम्ही ब्राह्मणवाड्यात फिराल, मोहल्याकडे फिराल, या चौपाटीला फिराल,
कांदिवली आहे तिकडे, तर असाच आहे तिकडं पण. ते दारू स्वस्ती आणि दारूच भेटतं सगळीकडं. बस गोवा. बघू शकता एकदम रस्ता खाली आहे, एकात एक गाडी येते 5-10 मिनिटानंतर. आज कोणता कलर आहे? आज पर्पल कलर आहे. सगळे आम्ही पर्पल झालो. जेवल्यावर दाखवत आहे, जेवताना नाही तर अलाउड नाही आहे दाखवायला. केलीच्या बागा मामाच्या, पण गोव्याला सगळं नारळाची झाडं. सगळं क्लब आहेत. सो गाईस, रस्ता बघू शकता. सकाळचं 7 वाजलेलं आहेत आणि मी वॉकला निघालेली आहे. बघू शकता. पण इकडे जास्त माडाची झाडं आहे. किती खाली रस्ता आहे. मस्त राहतात. छान छान बंगला आहे.
सगळे बंगल्या टाईप आणि मस्त नारळाची झाडं आहेत. एकदम भारी आहे. सगळे बंगले आहेत, बंगला स्टाईल. तर बघा सकाळी 7 वाजता मस्त शांतता आहे. पूर्ण रस्ता खाली आहे आणि सगळं बंगला स्टाईल आहे इकडे. बंगलो सगळ्यांचं बेंगलो. मी दूर नाही जाऊ शकत कारण मला इकडचं काय माहीत नाही आणि रस्त्यावर कोणच नाही आहे. पूर्ण रस्ता खाली आहे. पोरं झोपलीत, त्यांना बोललीत चला, तर बोलला आम्ही नाही घेत. इथं आपण राहिलेलो आहोत 3 दिवसासाठी. उद्या जाणार आपण मुंबईमध्ये. किती भारी आहे ना. जीवनात काय कमवलं त्यापेक्षा एन्जॉय थोडी केलेली बरं. काय काय तिथे नाश्ता भेटतं. हा पण नाश्तावाला काय गोव्याला आहे काय नाही. नारळाच्या झाडाशिवाय सगळं आहे तो रात्रीचा. तर गाईस आपले 3 दिवस संपलेले आहेत आणि आत्ता आपल्याला गोवा सोडायचा आहे. चला तर सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे. बस निघायची तयारी. काय अजून काय असेल तर बघा, राहिला गेला चार्जर वगैरे. तर आम्ही निघालो. परतीचा प्रवास आपला चालू.